हॅलो एव्हरीवन, आजची रेसिपी आहे स्पेशल बौद्ध पौर्णिमेसाठी। तर सर्वात आधी बौद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तर बौद्ध पौर्णिमेसाठी मी खीर बनवलेली आहे। तर खीरची रेसिपी आहे। तर ही खीर जी आहे आपण तांदळाची बनवणार आहोत। तर तांदळाची खीर भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। तर आजची खीर जी आहे ती मी तांदूळ शिजून जो आपला भात असतो त्याच्यापासून बनवलेली आहे। एकदम छान अशी रेसिपी आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। तर बघू शकता तुम्ही मी तांदूळ घेतलेत। तर हे तांदूळ जे आहे ते सुगंधवाले इंद्रायणी तांदूळ आहेत। तर बासमती किंवा कोणतेही तांदूळ घ्या, आंबेमोहर सुगंध येणारे तांदूळ घेतले तर खीरची टेस्ट अजून छान होते, त्याचा स्वाद अजून वाढतो। तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ आणि अर्धी वाटी तांदूळ घेतले। त्याला पाणी थोडंसं जास्त टाकून आपल्याला एकदम मऊ असा सैल असा चिकट जसा भात होतो तसा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तो कुकरला चांगल्या 4-5 शिट्ट्या करून घेतल्यात मी आणि पाणीही जास्त टाकले। एकदम गाळ असे तांदूळ शिजले पाहिजे। तर 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्यात आणि बघू शकता तुम्ही भात एकदम छान असा शिजलेला आहे, मऊ झालाय आणि एकदम सैल झालाय, चिकट जसा हवा आहे आपल्याला खीरसाठी तसा। तर आता विलायची घेतली मी, विलायचीला थोडंसं आपण ठेचून घेऊया आणि फोडणी करायची आहे तुपाची। आणि जर तुम्हाला तुपाची फोडणी वगैरे नसेल करायची तर एखाद्या छोट्याशा पॅनमध्ये तूप घेऊन थोडेसे तुम्हाला आवडीचे ड्रायफ्रूट टाकून तुम्ही कुकरमध्ये टाकून शिजवून घेतलं तरी चालेल, पण मी अशा प्रकारे केली आहे। तूप घेतले, त्याच्यात थोडीशी विलायची टाकली आणि ड्रायफ्रूट टाकलेत, काही काजू बदाम पिस्ता आपल्या आवडीनुसार, किंवा तुम्ही फक्त विलायची टाकली तरी पण खीर खूप छान होते। आता याच्यामध्ये आपण शिजवलेला भात टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे। तर दूध केव्हाही खीरमध्ये टाकताना गरम करून टाकायचं आहे, खीरमध्ये किंवा मग शिऱ्यामध्ये वगैरे टाकतो आपण खीरमध्ये, तर केव्हाही गरम करून टाकायचं आहे म्हणजे नंतर खीर फुटत नाही आपली। मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे, तिकडं गरमच दूध आहे आणि मलाईसोबत मी दूध टाकले। मलाईमुळे एकदम टेस्ट छान येते। तर जशी आपल्याला थिक हवी आहे, सैल हवी आहे तसं त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे तुम्ही। आता मी थोडंसं केसर पण टाकलं, केसरनं पण कलर सुंदर येतो। तर 5 मिनटं छानपैकी मिक्स होण्यासाठी उकळी आणून घ्यायची आहे। बघू शकताय कलर किती छान आलेला आहे आणि छान उकळली, एकजीव झाली आहे। आणि आता सर्वात लास्टला आपल्याला साखर टाकायची, जितकं तुम्हाला गोड आवडतं तशी आपल्याला साखर टाकून घ्यायची। एकदम दाटसर अशी आपली खीर बनून रेडी झालेली आहे बघा। साखर टाकल्याच्या नंतर एक 4 ते 5 मिनटं चांगलं उकळू द्या। तर नक्कीच या बौद्ध पौर्णिमेला तुम्ही अशी खीर बनवून बघा आणि तुम्हाला खीरची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर रेडी झाली आहे बघा आपली खीर। वरतून थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊया। तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर बघू शकता किती छान अशी खीर झाली आहे आपली। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।